नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण आणि आज भाग 6. तर अशा ह्या कुमठ्यात फार पूर्वी तंबूचा सिनेमा होता. नंतर तो जाऊन नारबा कुमठेकरानं मातीच्या जमिनीवर बाकं ठेवलेलं एक लहानसं आंबा थिएटर चालू केलं आणि कुमठेकर येऊन जाऊन सिनेमा पाहायला लागला. या चित्रपटगृहात नारबा जास्त करून देवदेवतांचे धार्मिक चित्रपट आणून दाखवत असे. नारबा कुमठेकराचं हे लहानसं थिएटर कुमठे गावात एक भयंकर कौतुकाचं स्थान होतं. नारबा कुमठेकरानं एखादा धार्मिक चित्रपट आणला आणि त्या चित्रपटाच्या जाहिरातीची गाडी गावात घंटा वाजवत फिरायला लागली की गावातली झाडून सगळी शेंबडी पोरं त्या गाडीच्या मागे पळायची आणि जाहिरातीची कागदं गोळा करून आणायची. आयाबायाही माझघरातून निस्ते साफ करायचं सोडून मोरली बंद करून अंगणात जाऊन उभ्या राहायच्या आणि पोरांनी आणलेली जाहिरात खाली वर बघायच्या. त्यांना त्यावेळी एवढंच कळायचं की नारबाच्या आंबा थिएटरात नवा चित्रपट लागलाय आणि नंतर सगळ्या कुमठ्यातल्या कुमठेकरांची त्यांच्या बायका मुलांची तो चित्रपट बघण्यासाठी धांदल उडायची. त्या लहानशा थिएटरला तिकीटं देण्यासाठी एक छोटी खिडकी होती आणि कुमठेकर रात्री गोधडी अंगाभोवती लपेटून सिनेमाच्या तिकिटासाठी या खिडकीच्या खाली ओळीनं झोपत असत आणि पहाटे चुळबुळ चुळबुळ करत तिकीटं घेत असत. आता नारबा देखील रात्री इथे झोपलेल्या कुमठेकरांना घरी लवकर जाता यावं म्हणून सकाळी 8:30 वाजता दुपारच्या चित्रपटाची तिकिटे देत असे. आणि समजा काही कारणास्तव जर ती तिकिटाची खिडकी उशिरा उघडली गेली तर येणाऱ्या घाणेरड्या वासानं नारबाला ओकायला यायचं. इथे कुमठेकरांची एक गंमत व्हायची. कुमठेकर जेव्हा थंडीत तिकिटासाठी त्या खिडकीखालच्या मातीत झोपायचा त्यावेळी त्याला नीट झोपता येत नसे. त्यामुळे दुपारी आपल्या बायका पोरं आणि म्हातारीबरोबर तो चित्रपट बघताना ज्या चित्रपटासाठी तो कुमठेकर रात्रभर थंडीत आणि मच्छरात झोपला तो बिचारा चित्रपट बघताना तिथेच गाढ झोपी जायचा आणि समाप्त ही पाटी लागली की खडबडून जागा व्हायचा. काही कुमठेकर आपल्या शेंबड्या पोराला सकाळी तिकिटाच्या रांगेत उभं करून जात आणि नंतर ते शेंबडं पोर जेव्हा ढोंगणाच्या खाली आलेली आपली चड्डी हातात धरून रडत रडत घरी येऊन आपल्या आईबापाला सांगायचा की बाबांनो माझा नंबर आला आणि खालच्या आळीच्या शाम्यान मला ढकलून माझा नंबर घेतला. झालं मग त्या पोराचे आईबाप त्याची म्हातारी शिव्या देत थिएटरकडे धावत सुटत आणि श्याम्याला तिथंच धरून त्याच्या हातातनं तिकीटं हिसकावून घेतली जात. आणि हे रामायण श्याम्याच्या घरी कळल्यावर श्याम्याच्या घरचे लोक धावून येत. नंतर त्या तिकिटाच्या खिडकीजवळ महाभारत घडत असे. फक्त या महाभारतात रथ तलवारी भाले आणि कौरव पांडव नसत तर कुमठेकर आणि त्यांच्या अस्सल शिव्या असत. असं तिकिटाच्या खिडकीजवळ महाभारत सुरू झालं की नारबा मग धावत येऊन श्यामेच्या हातात दुसरी तिकीटं ठेवून कपाळावरचा घाम पुसता पुसता ते भांडण सोडवत असे आणि नंतर श्यामेची आय ती तिकीटं भक्तिभावानं आपल्या कपाळी लावून म्हणत असे, आई जगदंबे ही सगळी तुझी कृपा. उद्याच तुला 4 फणसाचे गरे श्यामेच्या हातून देवळात पाठवते हो. कधी कधी नारबाला फसवून खोटी मारामारी करून तिकीटं मिळवणारे महाभाग सुद्धा कुमठ्यात होते. अशा या नारबाच्या थिएटरमध्ये प्रथमच आजोबांनी सत्यवान सावित्री हा चित्रपट बघण्यासाठी आपल्या तांबडीला नेलं. त्यावेळी पडद्यावरचा तो जिवंत सत्यवान आणि सावित्री बघून तांबड्या आजीला भयंकर आश्चर्य वाटलं. आजीला तो चित्रपट प्रचंड आवडला. ती चित्रपटात इतकी रमून गेली की ज्यावेळी सत्यवान मेला आणि यम त्याला घेण्यासाठी येतो असं दाखवलं गेलं तेव्हा आजीनी आजोबांना न जुमानता रडून रडून एकच गोंधळ घातला. ती बाकावरनं खाली मातीत बसली, कपाळ बडवून बडवून रडायला लागली. मग त्याबरोबर चित्रपट बघायला आलेल्या बायका सुद्धा रडायला लागल्या. आणि नारबाच्या त्या थिएटरमध्ये एकच गोंधळ उडाला होता. तिथं रडणं ओरडणं सुरू झालं. आता आजोबांना आणि इतर नवरे मंडळींना कळेना की आपल्या या रडणाऱ्या बायकांना आवरायचं कसं. काही बायका तर फार पूर्वी आपला कोणीतरी नातेवाईक मेला होता त्याच्या नावानं रडायला लागल्या आणि सगळीकडे एकच गलका सुरू झाला. आपल्या आया रडतात म्हणून नंतर त्यांची पोरं रडायला लागली. बिचारा नारबा या सगळ्या प्रकारानं घाबरून गेला आणि त्यांनी लगेच उर्वरित चित्रपटात
सत्यवान मेला हा भाग गाळून टाकला आणि सत्यवान जिवंत होतो तो भाग पटकन दाखवून टाकला. थोड्याच वेळात नारबाचं सगळं थिएटर हास्यानं भरून गेलं. चित्रपट संपला. तांबडी आजी बाहेर आली. त्यावेळी ती गाजरासारखी लाल झाली होती आणि आजोबांनी तिला दिलेली दाण्याची पुडी तशीच तिच्या हातात होती. पण त्यानंतर मात्र आजीला चित्रपट बघायची चटकच लागून गेली. आजोबांना मात्र चित्रपट पाहण्याबाबत जास्त उत्सुकता नव्हती. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 3 तास विनाकारण खोट्या गोष्टी पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्या फळबागेत रमणं जास्त चांगलं. पुढे आजी 1-2दा चित्रपट बघण्याबद्दल आजोबांच्या मागे लागली होती, पण त्यावेळी आजोबांनी तिला साफ नकार दिला. मग तिने आपल्या मनाशी काहीतरी ठरवलं आणि नंतर कोमठ्यात नवीन चित्रपटाच्या जाहिरातीची गाडी फिरायला लागली की आजी रात्री आजोबांच्या कोटात हात घालून पैसे चोरायची, रावणाजवळ ठेवून द्यायची. तसे तांबड्या आजीजवळ पैसे होते, पण घरखर्चाचे पैसे चित्रपट बघायला घालवणं तिला पसंत नव्हतं. आजी चित्रपट बघायचा असला की पहाटे 5 वाजता उठायची, सगळं कामं आटपायची आणि आजोबा कामाला गेल्यावर ती दाराला आणि बागेच्या फाटकाला कुलूप लावून थिएटरकडे पळायची. तिथे ती मुलांबरोबर रांगेत तिकीट घ्यायला उभी राहायची आणि खिडकी उघडली रे उघडली की सगळ्या पोरांना लोटून तुडवून तिकीटं घेऊन घरी यायची. आता तांबड्या आजीची तक्रार पोरं घरी करत नसत आणि तक्रार केली तरी तांबडीला कोणी येऊन काही बोलायला ती तिथे नसतेच ना. तांबडी आजी नंतर भराभरा स्वयंपाक करी आणि आजोबा जेवून पोस्टात गेले की 3 ते 6चा ती गोड शेवभजी खात बाकावर बसून चित्रपट बघत असे. आजोबा 6:30ला घरी येत. तोपर्यंत आजी घरी येऊन त्यांची चहापाण्याची तयारी करून निवांत पपनीसाच्या झाडाला टेकून तपकीर ओढून पान खात बसलेली असे. आजोबांना आपली तांबडी चित्रपट बघायला गेली होती ही गोष्ट पोस्टात कळत असे, पण ते आपल्या तांबडीला कधी घरी आल्यावर त्याबद्दल विचारत नसत. तसे आमचे आजोबा फार समंजस होते. त्यांना ठाऊक होतं 4-4 पोरांच्या आयासुद्धा दुपारी आपल्या म्हातारीला घेऊन चित्रपट बघतात. मग आपल्या तरुण तांबडीनं चित्रपट बघितला तर त्याबद्दल त्यांची काही हरकत नव्हती. पण तरीसुद्धा आजोबांना पुष्कळदा वाटायचं की आपल्या तांबडीने आपण चित्रपट बघतो हे आपल्याला विश्वासानं सांगावं. पण आजी त्यांना कधीच काही सांगत नसे आणि ती एकच गोष्ट आजोबांच्या मनाला खूप लागत असे. पण तरीही ते आपल्या लाडक्या तांबडीला त्याबद्दल काही बोलत नसत. वास्तविक तसं बघता आपली तांबडी आपल्यापासून काही गोष्ट लपवते हा आजोबांचा गैरसमज होता. तांबडी आजी आजोबांपासून काही म्हणजे काही लपवत नव्हती. फक्त तिच्या लहान वयामुळे तिला आपल्या पतीचा धाक वाटत असे. त्यात आपल्या नवऱ्याला चित्रपट बघणं आवडत नाही हे तिला माहिती होतं आणि सगळ्यात मुख्य म्हणजे लहान वयामुळे आपण काहीतरी लपवून करतोय याची एक वेगळी मजासुद्धा तिला वाटत असे. नंतर हळूहळू आजोबांना आपल्या तांबडीची या लपवण्याची सवय झाली होती. एखादी गोष्ट सतत होत राहिली की नंतर त्यात नाविन्य उरत नाही ना तसा तो प्रकार झालेला होता. माझ्या तांबड्या आजीच्या लग्नाला 4 महिने झाले आणि त्यांच्या नव्या नवलाईचे दिवस संपले. तांबडी आजी आणि आजोबांना एकमेकांची सवय झाली. पण ह्या दरम्यान आजोबांमध्ये एक विचित्र परिवर्तन आलं होतं. पूर्वी आपली पत्नी सुंदर आहे त्यामुळे कोमठ्यात आपण कौतुकाचा विषय झालोय याचं त्यांना पूर्वी वाटणारं कौतुक जाऊन आता त्यांच्या मनात एक विचित्र असूया निर्माण झाली होती. आपल्या सुंदर बायकोकडे लोकांनी बघावं, तिची आपल्याजवळ चौकशी करावी हे आता आजोबांना फार खटकायला लागलं होतं. त्यांना जाणवलं पूर्वी त्यांच्या सुनसान घराच्या रस्त्यावरनं कुमठेकरांचं जास्त येणं जाणं नव्हतं. कुमठेकर सकाळी तांब्या घेऊन आपापल्या घराच्या बाजूनं जाणाऱ्या चिमुकल्या वाटेनं समुद्राच्या खडकाकडे जायचे, पण आता ते त्यांच्या घरासमोरच्या रस्त्यावरनं जायला लागले होते. आणि जाताना आजोबा फळबागेत असले तर मुद्दाम त्यांना हाक मारून त्यांच्याशी ते बोलत राहायचे, पण बोलताना त्यांची नजर मात्र घराच्या दारावर खिळलेली असे. इतकंच काय, कोणी दात पडका म्हातारासुद्धा फाटकाजवळ येऊन तांबडीला आशीर्वाद देण्याच्या निमित्तानं बोलवून तिच्या डोक्यावरनं पाठीवरनं हात फिरवत असे. त्यावेळी मात्र आजोबांना त्यांचा विलक्षण राग यायचा. त्या तांबडीचं त्यांना फसवून चित्रपटाला जाणं, कुमठेकरांचं हे असं वागणं या सगळ्या गोष्टींमुळे आजोबा अस्वस्थ झाले होते आणि त्यातच कधी त्यांना त्यांच्या तांबडीचं मागच्या दारी कुणाशी तरी बोलण्याचा, खळखळून हसण्याचा आवाज ऐकू आला की ते फार अस्वस्थ होत असत.
त्यात तो मवाली रघु त्यांच्या तांबडीबद्दल काही बाई बोलत असतो. हे पानग्यानं त्यांना सांगितल्यापासनं त्यांना आता तांबडीचा सुद्धा राग यायला लागला होता. आपल्या तांबडीच्या मनात काही किंतु नाही, पण तिचं वागणं फार मोकळं आहे आणि हे मोकळं वागणं त्यांना आवडत नव्हतं. तांबड्या आजीला मात्र आपल्या नवऱ्याच्या या द्विधा मनस्थितीची अजिबात म्हणजे अजिबात कल्पना नव्हती. ती आपल्या सुंदर लहानशा जगात मग्न होती. तसा गावातल्या आमच्या आजीचा जवळचा शेजार तसा दूर होता. तिचा आपल्या शेजाऱ्यांशी तसा विशेष संबंधही नव्हता. फक्त तांबड्या आजीच्या फळबागेच्या कुंपणाला लागून तुका चांभाराचं मोठं लाल मातीचं घर होतं आणि त्या घराला तांबड्या आजीच्या घरासारखी पुढे मागे अंगणं होती. मागच्या अंगणात विहीर होती. त्या विहिरीच्या भोवती 4-5 नारळाची झाडं होती. बाकी त्या पुढच्या मागच्या अंगणात काही म्हणजे काही नव्हतं. तांबड्या आजीचा शेजारी तुका चांभार हा मध्यम उंचीचा आणि दमेकरी होता. पांडुरंगाच्या हॉटेलच्या समोरच्या पिंपळाच्या पाराच्या एका कोपऱ्यात एक फाटकी छत्री डोक्यावर उघडी ठेवून 4-5 चांबड्याचे तुकडे आणि डब्यात थोडे बारीक खिळे, दोरा आणि चपला करायचं इतर साहित्य घेऊन तुक्यानं आपलं दुकान त्या पारावर थाटलेलं होतं. गावातल्या कुमठेकरांच्या चपलाचे तुटलेले अंगठे तुकाच्या हातावर रोज 4 देडग्या ठेवतच असत. तुका सकाळी आपलं दुकान पेडावर घालून दुपारी पांडुरंगाच्या हॉटेलातनं चहा भजी खाऊन तोंडात विडीचं थोटूक धरून तो एका लोखंडाच्या तुकड्यावर कुमठेकराच्या चपलाचे अंगठे लावत दिवस ढकलायचा. तुकाच्या मोठ्या घरात तो अगदी एकटा होता. आता त्याची आणि आजोबांची शेजारी या नात्यानं ओळख जरूर होती, परंतु कधी एकमेकांकडे बोलणं किंवा एकमेकांच्या घरी जाणं असं काही नव्हतं. आजी तर तुकाला नीट ओळखत सुद्धा नव्हती. माझ्या आजी आजोबांच्या लग्नानंतर अवघ्या 5 महिन्यांनी आंबाच्या देवळातल्या विठ्ठल भटांनी आणलेल्या स्थळाशी तुकानं रत्नागिरीला जाऊन लग्न केलं होतं आणि रत्नागिरीच्या एकाला तो कुमठ्यात घेऊन आला. आणि त्यावेळी माझ्या तांबड्या आजीला शेजारीण मिळाली. तुकाची ही एका काळी, उंच, काटकोळ्या बांध्याची होती. पण ही एका दिसायला नीटनेटकी होती. दररोज आपल्या हातावर 4 देडक्या ठेवणाऱ्या आपल्या दमेकरी पतीवर तिचं फार प्रेम होतं. तुकाचं लग्न झालं आणि गावरीतीप्रमाणे आजोबांनी आपल्या शेजाऱ्याला म्हणजे तुकाला आणि एकाला चहासाठी बोलवलं आणि तुकाबरोबर एक सुंदर आजीच्या घरी सुंदर एका आली आणि तिला सुंदर तांबडी आणि तिचं घर फार आवडलं. आजीला चुणचुणीत एकासुद्धा खूप आवडली. तुकाचं वाऱ्यावर डोलणारं घरसुद्धा फार छान होतं. त्याच्या मातीच्या घरात 8 मोठ्या खोल्या होत्या. माझघरात मोठी सारवलेली चूल होती. चुलीजवळ मातीच्या मडक्या होत्या, पण त्या मोठ्या चुलीवर मडक्यातनं शिजवायला मात्र त्या एकाजवळ काही म्हणजे काही नव्हतं. तांबड्या आजीशी लवकर एकाची मैत्री झाली आणि तांबड्या आजीनं तिला आपल्याला येणाऱ्या अनेक करामती शिकवून टाकल्या. एकाने नंतर दुसऱ्या दिवसापासनं फक्त तांबड्या आजीचं अंगण सोडून सर्व कुमठेकरांच्या बागेतलं एक रोप उपटून आणलं आणि आपली फुलबाग फुलवलेली होती. एकाने आजीकडे गुलबकावलीची वेलसुद्धा मागितली होती, पण आजीने अनेक सबबी सांगून ती देण्याचं जेव्हा टाळलं तेव्हा हुशार एका काय ते समजली आणि नंतर तिने ती वेल आजीकडे कधीच मागितली नव्हती. एकानं आपल्या अंगणात पेरूची, चिकूची रोपं सुद्धा लावली. आंब्याची झाडं, नारळाची कवाली म्हणजे नारळाची झाडं सुद्धा लावली. आपल्या दमेकरी नवऱ्यासाठी विहिरीजवळ गवती चहासुद्धा रुजवला आणि 4 पपईची झाडं घरापुढे रोवून टाकली. पुढे एकाच्या पपईला मोठमोठ्या पपया आल्या आणि कुमठेकर चेष्टेनं त्या पपईला तांबडीच्या पपई असं म्हणायला लागले. पण ते सगळं आजीच्या मागून हो. आता प्रत्येक कुमठेकर कोंबड्या पाळत. प्रत्येकाच्या अंगणात 4-5 तरी रेकुरवाळ्या कोंबड्या बागेत ओलसर जागेवर खड्डा खणून आपल्या पिलावळीला पंखात घेऊन बसत असे. झाडाखालची जमीन उकरून आळ्या पाखरं खाऊन मस्त गोल मटोल होत असत त्या. एकाने सुद्धा 4 चांगल्या कोंबड्या पाळल्या होत्या, पण तांबड्या आजीनं कोंबड्या झाडं उकरतात म्हणून एकही कोंबडी पाळलेली नव्हती. पण आता कधी तारेतनं एकाच्या कोंबड्या आजीच्या बागेत येत त्यावेळी मात्र तांबडी आजी रागवायची आणि एकाला शिव्या घालत ओरडायची, "अगो एका, तुझ्या या रांडेच्या कोंबड्यांनी माझ्या फुलझाडाचा सत्यानाश केला बघ. जर त्या पुन्हा इकडं आल्या तर मी कापून खाईन हो त्यांना." परंतु तांबड्या आजीनं कधीही एकाच्या कोंबड्या कापून खाल्ल्या नाहीत.
उलट ती एकाची गरीब परिस्थिती जाणून रात्रीचा उरलेला शिळा भात एकाच्या अंगणात तारेवरून त्या कोंबड्यांना घालायची. आजोबांनी एकाच्या कोंबड्यांनी झाडाचं नुकसान करू नये म्हणून बारीक ताण आणून कुंपणाच्या तारेला लावली आणि एकाच्या कोंबड्या तांबड्या आजीच्या बागेत येईनाशा झाल्या. पण तरीही आजी काही उरलं सुरलं एकाच्या कोंबड्यांना कुंपणाच्या वरून घालतच असे. आणि ती चांगली एकासुद्धा आठवड्यातून एकदा 4 अंडी पदराखाली झाकून तांबड्या आजीला आणून लाजत लाजत देत असे. त्यावेळी तांबडी आजी तिला नेहमी म्हणायची, "अगं एका, तुझ्या साहेबाला अंड दे. अंड दम्याला बरं असतं. मला कशाला विनाकारण देतेस?" पण एका काही ऐकायची नाही. त्यामुळे आजीने काय केलं, सकाळी आजोबांनी गंगीचं दूध काढलं की ते 1 तांब्या निरसं दूध ती एकाला द्यायची आणि म्हणायची, "एका, माझ्या गंगीचं दूध आम्हाला पुष्कळ होतं. तू हे दूध तुझ्या साहेबाला गरम गरम दुधात हळद घालून दे आणि तू सुद्धा पी हो." आपल्या परिस्थितीची जाण असलेल्या एकानं देखील काहीही आढेवेढे न घेता माझ्या आजीकडून ते दूध घेतलं आणि नंतर आजीची गंगी असेपर्यंत आजीच्या घरचा दुधाचा तांब्या रोज एकाच्या घरी जात राहिलेला होता. आमच्या गंगीच्या दुधाचा रतीब गावातल्या धुरी मास्तर आणि सुताराच्या दादूच्या घरी सुद्धा होता. त्यांची शेंबडी पोरं सकाळी येऊन दुधाचा तांब्या घेऊन जात. पण आमची तांबडी आजी कोणाला काही धड दिल तर शपथ. ती काय करायची, आजोबांनी दूध काढून ठेवलं की एकाचा दुधाचा तांब्या आणि घराला लागणारं दूध बाजूला काढून त्या रतिबाच्या दुधात अर्धा तांब्या पाणी आपल्या नवऱ्याच्या नकळत घालून ठेवायची. आता या रतिबाचे महिन्याकाठी आलेले रुपये आजोबा आपल्या लाडक्या तांबडीलाच लुगडं आणण्यासाठी खर्च करत ही गोष्ट वेगळी. तुकाच्या चुटपुट्या एकानं लवकरच आपलं घर सावरलं. आपल्या दमेकरी पतीला थोडा आपण सुद्धा हातभार लावावा म्हणून एका पेडावर जाऊन अंडी कोंबड्या विकायला लागले. आपल्या तुकाच्या छत्रीच्या दुकानात पपया, पेरू, चिकू ठेवून ते सुद्धा विकायला सुरुवात केली तिने. आपल्या अंगणात फुललेल्या आबोलीच्या माळा करून त्या माळा अंबाबाईच्या देवळातल्या पायरीवर बसून त्यासुद्धा ती विकायची. आणि तसं बघता कष्टाळू एकाची दिवसाची कमाई तुकापेक्षा जास्त तिच्या घरात यायची. कधी अवचित एकाजवळ वेळ असला की ती नंतर निवांतपणे तांबड्या आजीच्या अंगणात येऊन टेकायची. त्यावेळी ती आणि तांबडी आजी घट्ट दुधाचा गुळाचा चहा पिऊन पान खात तपकीर ओढत गावच्या उठाठेवी बोलत बसत. आमच्या कोमठ्याचं एक विशेष होतं. कोमठ्यात किती देखील लहान वयाची तरुणी सून म्हणून आली की त्या घरची म्हातारी लगेच तिला पान खायला, फेरणी प्यायला आणि तपकीर ओढायला शिकवायची. आणि नंतरची आलेली नवीन सूनसुद्धा 4 दिवसात आपल्या आंबाड्यात खूप फुलांच्या फात्या माळून रात्री नवऱ्याच्या बरोबर फेरणी मारून सकाळी पान खात तपकीर ओढत अगदी कोमठेकराची पक्की घरकारीण होऊन जायची. तशी एकासुद्धा माझ्या तांबड्या आजीच्या वयाची होती. आता तुका दिवसभर पेडावर चपलाचे अंगठे दुरुस्त करून रात्री घरी आल्यावर निस्त्याची कढी आणि उकड्या तांदळाचा भात जेवताना भरपूर फेणी मारायचा आणि एकाच्या कुशीत गुडुप्प झोपी जायचा. त्यावेळी एकाला आपल्या या नवऱ्याची खूप दया यायची. तिने ठरवलं होतं काहीही करून आपल्या या नवऱ्याला सांभाळायचं, त्याला चांगलं खायला घालायचं, त्याच्या दम्याची काळजी घ्यायची आणि आपल्याकडून त्याला होता होईल तेवढं सुख द्यायचं. माझी तांबडी आजी आपल्या विश्वात मग्न होती. आपल्या नवऱ्याच्या द्विधा मनस्थितीची तिला अजिबात म्हणजे अजिबात कल्पना नव्हती. तांबडी आजी आता पांडुरंगाच्या हॉटेलात फुकट खायला आणायला जात नव्हती. तशी ती मासळी घेऊन येताना तिला 1-2दा रघु पेडाजवळ उभा असलेला दिसला होता आणि त्याने तिला बघून हलकीशी शीळसुद्धा घातली होती. पण तांबड्या आजीनं त्याच्याकडे आता लक्ष दिलेलं नव्हतं. आता फक्त माझ्या तांबड्या आजीला चित्रपट बघण्याचं वेड लागलं होतं. आपल्या नवऱ्याच्या नकळत ती ते सगळे चित्रपट पाहत सुद्धा होती. तांबड्या आजीने 1-2 वेळा एकाला सुद्धा चित्रपट बघायला बोलवलं होतं. पण आपल्या गरीब नवऱ्याच्या कमाईतनं ही चित्रपटाची चैन एकाला परवडण्यासारखी नव्हती. त्यामुळे एकानं आजीला चित्रपटाला यायला नकार दिला. माझी तांबडी आजीसुद्धा एकाला फुकट चित्रपट दाखवण्या एवढी श्रीमंत नव्हती. परिणामी तांबडी आजी एकटीच चित्रपट बघत शेवगाठ्या खात राहिली होती. माझी तांबडी आजी आता तिच्या सुखासीन आयुष्यामुळे पूर्वीपेक्षा सुंदर दिसत होती. एखाद्या सुंदर हिऱ्याला पैलू पाडावेत तसं तिचं सौंदर्य उमलून आलेलं होतं. आता आजी बाजारात गेली
की येणारे जाणारे कुमठेकर सरळ थपकून तिच्याकडे बघत राहत. मध्येच एखादा पांचट कुमठेकर तिला थांबवून विनाकारण तिच्याकडे तिच्या मारुतीची चौकशी करत असे. कधी आजोबा जेवायला बसले की त्यांना वाढताना तांबडी आजी सहजगत्या त्यांना म्हणायची, "अहो, तो अमुक तमुक तुमची चौकशी करत होता." आणि आजीचं ते बोलणं ऐकून आजोबांचा घास त्यांच्या घशात अडकायचा. पण त्याची सुद्धा काही कल्पना तांबड्या आजीला नव्हती. हळूहळू आजोबांचं त्या मानसिक मनस्तापामुळे ते झाले मानसिक रुग्ण. त्यांचं आपल्या तांबडीशी वागणं बदललं. एकदा त्यांनी सरळ तिला सांगितलं की यापुढे तू घरातनं बाहेर पडायचं नाही. आणि मग आजोबा स्वतः तिला जाऊन मासळी आणून द्यायला लागले. आता आजीशी ते फार तुसडेपणानं वागायचे. तसे ते तिला मिठाई वगैरे खायला घेऊन येत, पण आता ते पूर्वीसारखे तिला स्वतःच्या हातानं घास भरवत नसत. तिच्यासाठी पेडावरून कलाबूत लावलेली वेणीसुद्धा ते आता आणत नव्हते. पूर्वी आपल्या लाडक्या तांबडीवर कधीही न रागवणारे आजोबा हल्ली तिच्याशी फटकारून बोलत. इतकंच काय, 2 रात्री त्यांनी तिला हातसुद्धा लावला नव्हता. फार झाल्यावर ती स्वतःच आपल्या चोळीची गाठ सोडून त्यांच्या कुशीत शिरली होती. तांबड्या आजीला हे आपल्या नवऱ्याचं बदललेलं वागणं काही समजत नव्हतं, उमजत नव्हतं. ती पुष्कळ वेळा रावणाजवळ जाऊन रडवेल्या आवाजात त्याला विचारायची की रावणा, माझ्या साहेबाला काय झालंय रे? अरे तू सीतेकरता किती वेडा झाला होतास आणि मी माझ्या साहेबाकरता वेडी झाली आहे. काय करू मी रावणा, सांग तरी मला. त्यात आजीला जाणवलं पूर्वी रविवारी आपल्याबरोबर अंबाबाईच्या देवळात येणाऱ्या आपल्या साहेबानं आता ते सुद्धा बंद करून टाकलंय. नंतर आजोबांनी सगळ्यात कहर केला तो हा. ते एकदा पोस्टात जाताना आजीला म्हणाले की तांबडे, तू घरी एकटीच असतेस, आता हे असं एकटं राहणं बरं नव्हे, त्यात आपलं घर असं आडवळणावर आहे. एवढं बोलून आजीला आत ठेवून त्यांनी सरळ दिवाणखान्याच्या दाराला आणि माझघराच्या दाराला कुलूप घातलं आणि ते पोस्टात निघून गेले. आजोबा आता दुपारी जेवून जातानाही घराला कुलूप घालून जात आणि ते एकदम संध्याकाळी घरी आल्यावर दार उघडत. या वनवासाला आजी भयंकर वैतागली. तिला कळेना आपल्या नवऱ्याला कुठल्याही पेडावरची हाडळ झपाटतीये. तांबडी आजी आता दिवसभर घरात भूतासारखी एकटी असे. तिला खवल्याच्या विहिरीवर सुद्धा जाता येत नव्हतं. आता दररोज आजोबा घराला पुढे मागे कुलूप घालून सरळ पोस्टात निघून जात. तांबडी आजी या भयंकर एकटेपणाला विलक्षण कंटाळली. त्यात नारबाच्या थिएटरात 2 नवीन चित्रपट लागून सुद्धा गेले आणि तिच्या साहेबांनी तिला असं बंद करून ठेवलेलं होतं. आता बिचाऱ्या रावणावर तांबड्या आजीच्या कडीबरोबर तिला सुद्धा सांभाळायची जबाबदारी आली होती. आजोबा हे सगळं करून तेवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी एकदा आजीला मोठी कलाबूत लावलेली शेवंतीची वेणी आणली. तांबड्या आजीला त्यांनी लाल गुलाबी लुगडं नेसून ती वेणी केसात माळायला लावली आणि नंतर हा सर्व आपल्या तांबडीचा साजशृंगार झाल्यावर ते कंदिलाच्या मंद उजेडात ते स्वयंपाक करताना काळोखात एकटे बसून एकटक तिच्याकडे बघत बसले होते. नंतर हे नेहमीचंच झालं. दिवसभर तांबड्या आजीला ते घरात बंद करून ठेवत आणि रात्री असा तिला साजशृंगार करायला लावून तिच्याकडे बघत बसत. आता हा सगळा मूर्खपणा सहन करणं आजीच्या आवाक्याबाहेर झालं होतं. एक तर ती गोव्याच्या मोकळ्या निसर्गात वाढलेली, त्यात तिच्या नशिबी आता हा तुरुंगवास. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नारबाच्या थिएटरात नवीन नवीन चित्रपट लागून जात होते आणि ती गप्प दिवसभर घरातल्या खोल्यातनं समुद्राच्या लाटांचा घनगंभीर आवाज ऐकत समुद्री भूतासारखी फिरत राहत होती. तांबड्या आजीनी पूर्वी 1-2दा आपल्या साहेबाला या सगळ्या प्रकाराबद्दल विचारलं. त्यावेळी ते रागवून म्हणाले की तांबडे, तुला घरात काय कमी आहे? विनाकारण माझं डोकं पिकवू नको. कुमठ्याच्या सगळ्या बायका घरात राहतात, मग तुला काय झालं? तशी तांबडी आजी संयम घालून म्हणाली, साहेबा, त्यांचे नवरे त्यांना काही कुलपात बंद नाही ठेवत असं. ते काही नाही, मी काही अशी घरात बंद राहणार नाही. आणि कधी नाही ते भयंकर संतापून आजोबांनी तिच्या थोबाडीत भडकून दिली. त्या दिवशी ते दुपारी जेवायला पण आले नाहीत की रात्रीही आजीनं वाढलेलं जेवण जेवले नाहीत. त्यात भरीत भर म्हणून त्यांनी आठवडाभर तिच्या अंगाला स्पर्श केला नाही. पण त्यानंतर तांबड्या आजीने आजोबांशी वाद घालणं सोडून दिलं. ती गप्प त्या आपल्या सुंदर पिंजऱ्यात बंद पोपटासारखी राहायला लागली. तिची शेजारीण मात्र रोज आजीच्या खिडकीजवळ येऊन तिच्याशी बोलत असे आणि माझ्या तांबड्या आजीला त्यावेळी स्वतःची लाज वाटत राही. आता एकाला सुद्धा कळेना की आपल्या साध्या सुध्या शेजाऱ्याला एकाएकी हे काय भूत लागलंय.
तिने त्याबद्दल आपल्या तुकाला आजोबांशी बोलायला सांगितलं, पण तुकानं तिला साफ नकार दिला. तो तिला एवढंच म्हणाला, हे बघ एका, नवरा बायकोच्या भांडणात तिसऱ्यानं पडू नये. मारुती आपल्या बायकोला काहीही करेल, तो त्याचा प्रश्न आहे, आणि तू सुद्धा त्यांच्यामध्ये पडू नको. आणि मग ती एका गप्प राहिली. तरीही तांबड्या आजीची दया येऊन एका आजीला खिडकीजवळ येऊन सांगायची की तांबडे, तू नीट आठवण कर ग, तुझं काहीतरी चुकलंय म्हणून तुझा साहेब तुझ्याशी असा वागतोय. त्यावेळी तांबडी आजी आपल्या डोक्यावर हात ठेवून विचार करत राही, पण आपलं काय चुकलंय हे तिच्या लक्षातच येत नव्हतं. श्रोते हो, आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण या कादंबरीचा हा 6वा भाग इथेच संपला. 7वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.